लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। छगन भुजबळांना आवाहन, येवल्यात होणार विधानसभेचे टेस्ट वोटिंग। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवडीला आवाहन दिलं आहे। सध्या चर्चेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांना एका नव्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। येवला मतदारसंघातील त्यांच्या निवडीला आवाहन देण्यात आले, त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिला। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून छगन भुजबळ विजयी झाले होते। त्यांच्या निकालाला प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी आवाहन दिलं होतं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत सुनावणी झाली। या संदर्भात आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निकाल दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार ॲडव्होकेट शिंदे यांच्या मागणीनुसार येत्या 24 फेब्रुवारीला येवला मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर EVM यंत्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे। त्यामुळे येवला मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत। येवला मतदारसंघातून माजी मंत्री भुजबळ यांना यंदा विरोधाचा सामना करावा लागणार होता। निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर चांगला सक्रिय होता, त्यामुळे भुजबळ यांना यंदा जास्त परिश्रम घ्यावं लागलं होतं। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भुजबळ यांना 1,35,023 मते मिळाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांना 1,08,623 मते मिळाली होती। निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत ॲडव्होकेट शिंदे यांनी शंका व्यक्त केली होती। राज्यातील निवडणुकीत अनेक मतदारसंघातून EVM मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता। त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे। राज्यात 27 पराभूत उमेदवारांनी निकालाला आव्हान दिले। या पार्श्वभूमीवर आता येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांनाही मतदानाच्या चाचणीला सामोरं जावं लागणार आहे। निवडणूक निकालानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते, त्यामुळे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सध्या त्यांचा वाद सुरू आहे। या पार्श्वभूमीवर येवल्यात मग पोल होत आहे। या मतदान चाचणीचा निकाल काय लागतो याबाबत सगळ्यांचीच मोठी उत्सुकता आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, येवला, नाशिक।